यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। सांगलीत मतमोजणीनंतर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या 328 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। दुचाकी चालकांवर एकूण 1,48,200 रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलाय। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। वळूयात पुढल्या बातमीकडे। खासदार संजय राऊत ताज लँड हॉटेलमध्ये जाणार आहेत। संजय राऊतांसह ठाकरेंचे नेते आज ताज लँड हॉटेलमध्ये जाणार आहेत। आम्ही ताज लँड हॉटेलमध्ये जेवायला चाललोय, आमच्यावर संशय घेऊ नका, असं स्पष्टीकरण मात्र संजय राऊतांनी दिलेलं आहे। खरं तर एकनाथ शिंदे यांचे निवडून आलेले जे नगरसेवक आहेत ते देखील ताज लँड हॉटेलमध्येच मुक्कामी आहेत आणि आता ही बातमी समोर येतेय, खासदार संजय राऊत देखील ताज लँड हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहेत, असं खरं तर राऊतांनीच ही माहिती दिलेली आहे। तुमच्याच पक्षाचे, तुमच्या अमित शहांच्या पक्षाचे काय 25 नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँडसर नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांना मोकळं करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या या मुंबईमध्ये स्वतःच्या। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या बरं का, नाहीतर आज मी तिथे ताज लँडसरमध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।